जेव्हा जेव्हा तोडफोड होते, एखादी गोष्ट उद्ध्वस्त होते, तेव्हा तेव्हा आपल्याला वाईट वाटतं. कारण निर्माण करायला खूप वेळ आणि खूप मेहनत लागत असते. ते तोडायचं कशाला. पण कधी कधी असं होतं की गोष्टी तुटत असतात, पण आपल्याला बरंही वाटत असतं, आश्चर्यही वाटत असतं आणि भीतीही वाटत असते. आणि तरीसुद्धा परीक्षक त्याला पदकं देतात. काय गंमत आहे ही, तर तुम्हाला कळेलच. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. पुण्याहून येत आहेत अरविंद मोरे. हे जे आयटम्स आहेत त्यांचे, हे एवढे आयटम झाले त्यांचे की आयटम बॉम्ब फुटायचा बाकी आता आपल्यासमोर. तुम्हाला नाही का परीक्षकाचं वाटत? माझा एक प्रश्न आहे की हा कडप्पा तुम्ही असा कडाकडा तोडला, तुमच्या घरामध्ये कसला कडप्पा वापरता की तो तुटणारच नाही असा? काय म्हणजे ह्याला काय म्हणायचं काय? हे काय आहे म्हणजे? खरं आम्हाला फार त्रास होत होता आणि भीती म्हणजे प्रचंड भयावह असा हा ऍक्ट आहे. पण मला एवढंच म्हणायचं आहे आता अरविंदजी की आता आपण ह्या टप्प्याला आलोय की जिथे आपल्याला कुठेतरी थोडीशी ॲक्टची रिपिटेशन देणं होते. तो फक्त मला ह्या वेळी, कारण आपण एका आता कॉम्पिटिशनमध्ये आहोत म्हणून, आणि ही त्यातली एक खूप मोठी कला आहे, पण त्याच्यामागच्या विचारामध्ये कुठेतरी थोडीशी पुनरावृत्ती होते का, असं फक्त मला एक विचार असाच येऊन गेला. तुला काय वाटतं मकरंद? पण मला असं वाटतं उर्मिला, मे बी की यांचा या ज्या सीमा आहेत यांच्या सादरीकरणाच्या, त्या सीमेतच ते करू शकतील. कारण का मार्शल आर्ट इव्हेंच्युअली
ही साहस दृश्य ही त्यांची काथ्यानंतर जातात की त्यांनी जे जे कमवलेलं आहे ते त्यांच्या श्वासात आहे आणि श्वासात म्हणजे मग श्वासात आत जाऊन तेवढं जे बळ आलेलं आहे त्यांनी ते काय काय करू शकतात एवढंच माझ्या मते त्यांच्याकडे आणि ते एवढंच म्हणतोय म्हणजे तेच खूप आहे. तेच आहे. तुमचं लग्न झालंय? हो सर, माझी नाही, मिसेस नाही. आणि मुलगी आली आहे इथे. माझी लहान मुलगी आहे 4 वर्षाची आणि मिसेस. आपलं नाव? शीतल. शीतल. कसं साधता तुम्ही यांच्या बरोबर? हे आता त्यांचं प्रोफेशनल आहे. हा. घरामध्ये अगदी याच्या अपोजिट आहेत ते. मग? तिथे मी स्ट्रॉंग आहे खूप. हा प्रकार जेव्हा मी पहिल्यांदा पाहिला, लग्नाला आता 7 वर्ष झाली, पहिल्या वर्षी जेव्हा डेमो केला होता अरविंदनी, तेव्हा माझी अवस्था सुद्धा तुमच्यासारखी झाली होती. मी अशी कापत होते, अशी करत होते, घाबरले होते, रडले पण सवय झाली. नंतर हळूहळू डेमो झाले, कराटे क्लासमध्ये मुलांना कशी ट्रेनिंग दिली जाती, कसं नाही, हे पाहिल्यानंतर मग लक्षात आलं की नाही, ही टेक्निक आहे आणि ती डेव्हलप झाल्यानंतरच ह्या गोष्टी केल्या जातात. आता आपण पदकांकडे वळूया. उर्मिलाजी, 9 पदकं. 9 पदकं उर्मिलाजींतर्फे मिळालेली आहेत. मकरंद सर किती पदकं देणार आता कळणार नाही, उद्याच्या एपिसोडच्या शेवटी.